आपण स्वच्छ शहराचं स्वप्न पाहिलं होतं, परंतु सध्याचे चित्र पाहता हे स्वप्न धुळीस मिळत असल्याचं दिसते आहे. महापालिकेत लोकशाही परतली, महापौर मिळाले, परंतु साचलेला कचरा काही कमी होईना. आपण अशाच काही भागांची व्यथा मांडणार आहोत, जिथे महापौरांचे स्वच्छ अमरावतीचे आदेश कागदावरच मर्यादित राहिले आहेत. अमरावतीत 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर निवडणुका झाल्यात आणि श्रीचंद्र तेजवाणी महापौर झालेत. पदभार स्वीकारताच त्यांनी इंदूर पॅटर्न राबवण्याची घोषणा केली. 1 नंबरवर इंदोर येते स्वच्छतामध्ये. जसा इंदोर 1 नंबरवर आहे, मी अमरावती 1 नंबरवर घेऊन जायची पूर्ण कोशिश करेल. परंतु जवाहर गेटच्या आतील भागात गेल्या 4 दिवसांपासून स्वच्छता कर्मचारी फिरकलेच नाही. साबणपुरा परिसरात नागरिकांनी पुढाकार घेऊन कचरा कुंडी हटवली, परंतु आता तिथे रात्रीच्या वेळी कचऱ्याचे ढीग साचतच आहे. मनपाची गाडी येते, परंतु कचरा उचलत नाही. नाले सफाईच्या नावाखाली फक्त वरवरची घाण काढली जात असून मूळ समस्या जशाच्या तशाच आहेत. केवळ आदेश देऊन काम होणार नाही, तर महापौरांना आता थेट मैदानात उतरून अधिकाऱ्यांकडनं हिशोब घ्यावा लागेल. जहाँ भी जाते हैं वहाँ पे दिखता है ऐसा गंदगी. तो ये प्रशासन काल जो था 4 वर्ष का, उसमें सबसे ज़्यादा जो ध्यान नहीं दिया गया है वो साफ सफाई पे दिया गया है. मैं प्रशासन को गलत नहीं बोलूँगा, यहाँ पे जो अधिकारी वर्ग है, क्योंकि उन्होंने पैसे तो उतने बांटे ही है जो पहले बांटते थे, आज भी उतने ही बांटे हैं, पर उनको देने के बाद में और इन्होंने कोशिश भी की है, पर शायद मेरे को लग रहा है कि नीचे के तबके ने या ठेकेदार ने उतना उसको दिमाग पे या दिल पे लेके काम नहीं किया है. इसके लिए आज इतनी बड़ी समस्या को हमको फेस करना पड़ रहा है. मेरे नज़र में जितना भी आज पार्टी लेवल पे या नगर सेवकों को नुकसान हुआ है, सबसे बड़ा मुद्दा वो है. तो मैं सभी नगर सेवकों से भी विनती करने वाला हूँ, जो आप नए नगर सेवक चुन के आए हो और जिन आप उनसे सीखिए, जो नए पुराने नगर सेवकों का नुकसान हुआ है, उनकी जगह आप आए हो, आप जनता को पहले ध्यान दो. और जनता का विषय एक ही है, और मैं साथ साथ में जनता से भी विनती करूँगा कि आपके सहयोग के बगैर सफाई होने वाली नहीं है. आप हमें कोऑपरेट कीजिए, हम तो कर ही रहे हैं, नगर सेवक की तो ड्यूटी है. स्वच्छता ही केवळ घोषणा नसावी, तर ती कृती असावी. जर महापौरांनी तातडीने इच्छाशक्ती दाखवून अधिकाऱ्यांची टीम सक्रिय केली नाही आणि नागरिकांशी थेट संवाद साधला नाही, तर अमरावतीचं स्वच्छतेचं स्वप्न केवळ कागदावरच सिमटून राहील. पाहुयात प्रशासन यावर आता तरी जागे होते का.